गुड मॉर्निंग स्टुडंट. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपलं नवीन युनिट जे आहे त्याचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. या युनिटला स्टार्ट करणार आहोत. 11वी सायन्समध्ये फिजिक्स विषयामधलं आपलं जे पहिलं युनिट आहे त्याचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. आता आपण 11वीला प्रवेश घेतल्यानंतर जे समजा आपल्याला 5-6 सब्जेक्ट आहेत, 6 सब्जेक्ट राहतात शक्यतो. जर मराठी इंग्लिश कंपल्सरी राहतो, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. त्यापैकी फिजिक्स विषय हा आपण आता शिकणार आहोत. मग या फिजिक्स विषयामधलं जे पहिलं युनिट आहे त्याचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. त्याबद्दल आपण आज डिस्कशन करू. मग आता युनिट आणि मेजरमेंटचं डिस्कशन करण्याआधी एक थोड्या अमाऊंटमध्ये तरी आपल्याला फिजिक्सचा इंट्रोडक्शन घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला विषय शिकायचा आहे फिजिक्स. मग आपल्याला जर फिजिक्स विषय शिकायचा असेल तर त्या फिजिक्सबद्दलच्या सगळ्या गोष्टी किंवा त्या फिजिक्समध्ये नेमकं कोणकोणत्या विषयाचा किंवा कोणत्या सब्जेक्टचा किंवा कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला जातो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. मग आता फिजिक्समध्ये नेमका कोणत्या बाबीचा अभ्यास केला जातो, तो कशा प्रकारे केला जातो ते शिकण्यासाठी आपण आज पाहणार. मग आता बघा, फिजिक्सचा जर आपण मराठीमधला अर्थ पाहिला तर फिजिक्सला मराठीमध्ये आपण भौतिकशास्त्र असं म्हणतो. मग भौतिकशास्त्र म्हणजे काय? तर भौतिक म्हणजे आपल्या भोवताली असलेल्या गोष्टी, म्हणजे आपल्या सभोवताली, आपल्या सराउंडिंगमध्ये किंवा आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये ज्याही गोष्टी येतील त्या सगळ्यांचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करू. मग तुम्ही मला तर सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याच काय? तर हो, सगळ्याच. समजा कसं बघा की आता आपण आपल्या रूममध्ये आहोत. मग आपल्या रूममध्ये एखादा फॅन सुरू आहे, लाईट असेल, समजा फ्रीज असेल आपल्या घरामध्ये, किंवा इलेक्ट्रिक प्रेस असेल, किंवा आपल्या समोर आपण जो पाहत असलेला टीव्ही असेल, किंवा आपला मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, तर या सगळ्या गोष्टींचाही फिजिक्समध्ये अभ्यास केला जाईल. त्या व्यतिरिक्त बघा, आपल्या सराउंडिंगला भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. जसं बाहेर इन्व्हायरमेंट आहे, वर आकाश आहे, आपली एवढी मोठी सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम बरोबर आपण पाहू की सोलर इक्लिप्स आहे, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण होतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मून आहे, अर्थ आहे, वेगवेगळे जे आपले स्टार्स आहेत, सन वगैरे स्टार आहे, वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत, समजा ज्युपिटर आहे, सॅटर्न्स आहे. तर या सगळ्यांचा अभ्यास आपण कुठं करू? फिजिक्समध्ये करू. आता फिजिक्समध्ये खूप मोठ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. वाईड रेंज ऑफ व्हरायटीज आहे की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण फिजिक्समध्ये करू. मग आता फिजिक्सचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण करू, पण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून फिजिक्समध्ये आपल्याला काहीतरी कन्क्ल्युजन पर्यंत पोहोचायचं असते. म्हणून फिजिक्सचा अभ्यास करताना आपण त्याला सिम्पली म्हणतो इट्स अ स्टडी ऑफ नेचर. म्हणजे आपण कोणाचा अभ्यास करू? नेचरचा. नेचर म्हणजे काय? आपलं सराउंडिंग. तर नेचरचा अभ्यास करणे म्हणजेच कशाचा अभ्यास करणे? फिजिक्सचा अभ्यास करणे. पण मग फिजिक्सचा अभ्यास करताना समजा बघा आपण नेचरचा अभ्यास केलाही, पण नेचरचा अभ्यास करून आपण एखाद्या पर्टिक्युलर रिझल्टवर जर पोहोचलो आणि तो रिझल्ट जर सगळ्या ठिकाणी लागू होत असेल तर मग आपण त्याला लॉ म्हणू शकतो. आता लॉ कसा असतो की समजा बघा एखादा नियम पाहू आपण. कसा नियम आहे की बघा, समजा आपण पाहिलं की आपण रस्त्याने जात आहोत, तर रस्त्याने डाव्या साईडने चालावं, हा काय आपला नियम आहे रस्त्याने चालण्याचा आहे. जे भरपूर सारे नियम आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? लॉज म्हणतो. की हा लॉ फॉलो करा, ट्रॅफिक रूल फॉलो करा, हे फॉलो करा, अशा गोष्टी फॉलो करा, बरोबर आहे. मग आता असेच लॉ काही नेचरचे पण आहे का? तर नेचरचे पण असेच काही लॉ आहेत. जसं बघा, आपण एखादं उदाहरण पाहू नेचरचं. आधी आपल्याला माहिती आहे की रोज दिवस होतो सकाळी, संध्याकाळी सूर्य मावळतो आणि काय होते? रात्र होते. मग दिवसा आपल्याला समजा सन दिसतो आणि रात्री समजा आपण कन्सिडर केलं तर आपल्याला कन्सिडर म्हणजे काय दिसतोच. समजा काय दिसतो? आपल्याला मून दिसतो. मग आता मून दिवसाही दिसत असतो कधी कधी, पण आपण त्याला रात्री पाहू शकतो. कारण की रात्री त्याची ब्राईटनेस जी आहे ती आपल्याला दिसते, कारण सूर्याची ब्राईटनेस तेव्हा कशी राहते? कमी राहते. मग आता बघा की जर समजा रोज दिवस आणि रात्र होते तर ह्या गोष्टी आपण ऑब्झर्व करून राहिलो नेचरमध्ये. आपल्याला नेचरमध्ये दिसून राहिल्या किंवा दिवस निघतो, रात्र होते. मग आता जर या गोष्टीला मी एखाद्या लॉमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला तर लॉ आपण बनवू शकतो. कसा? किंवा 12 घंटे दिवस राहील, म्हणजे उजेड राहील सूर्याचा, आणि समजा 12 तास काय राहील? चंद्राचा उजेड राहील. म्हणजे बघा की एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर सूर्य पुन्हा निघेल, तो मावळेल. एका पर्टिक्युलर टायमिंग नंतर सूर्य पुन्हा निघेल, तो मावळेल. आता मला सांगा तुम्ही की हा चेंज होईल का? तुमचा सिक्वेन्स कसा राहील? कॉन्स्टंट राहील. समजा पाणी वगैरे पडलं तर गोष्ट वेगळी आहे, सूर्य निघणार नाही, पण दिवस होईलच. म्हणजे 24 तासामध्ये एक दिवस पूर्ण होईल. हा आपण काय बनवला? लॉ बनवला. आता या लॉला काय ऑप्शन आहे काय? 24 तास 24 तास. 24 तासामध्ये एक दिवस होईल म्हणजे होईलच. मग आपण त्याच्याहून आणखी पुढे गेलो
किंवा समजा बघा हा आपला सन आहे आणि या सनच्या भोवती कोण फिरून राहिली, ही अर्थ अशी रिव्हॉल्व करून राहिली. कशी फिरते सनच्या भोवती अर्थ, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरते. अशा प्रकारे अर्थ कोणाभोवती रिव्हॉल्व करते, सनच्या. हा आपला सन आहे आणि ही काय आपली अर्थ. मग आता आपण पाहिलं की अर्थ सनच्या भोवती फिरून राहिली. मग आपल्याला आता आणखी माहिती झालं की बा अर्थला सनच्या भोवती एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी पूर्ण 1 वर्ष लागते. किती वर्ष लागते तुम्हाला? पूर्ण 1 वर्ष लागते. मग आपण जेव्हा लागलं की 365 दिवस म्हणजे किती होते आपला 1 वर्ष. बघा ना, काही 30 दिवसाचे महिने असतात, काही 31 दिवसाचे असतात. फेब्रुवारी हा 28 दिवसाचा महिना असतो. तर 365 दिवसामध्ये अर्थ काय करते, आपलं एक रिव्हॉल्यूशन सनच्या भोवती पूर्ण करते. मग हे झालं आपलं 1 वर्ष. बरोबर आहे. मग या ठिकाणी लॉ असा आला, तर या ठिकाणी लॉ असा येईल की अर्थ ही सनच्या भोवती फिरू राहिली, रिव्हॉल्व करून राहिली. मग हे रिव्हॉल्यूशन कुठल्या ना कुठल्या एखाद्या मॅथमॅटिकलच्या डायग्राम मध्ये बसते का? तर बसते. समजा आपण जर हा पाठ पाहिला तर याला आपण सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. कोणतं मोशन म्हणू शकतो आपण याला? सर्क्युलर मोशन. मग जर आपण सर्क्युलर मोशन म्हटलं तर आपण म्हणू की अर्थ ही सनच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होऊ राहिली. कशी रिव्हॉल्व करू राहिली? अर्थ सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, कारण की सन मधामध्ये आहे, अर्थ एका साईडला इकडे आणि अर्थ अशी पूर्ण फिरू राहिली. कोणाभोवती फिरू राहिली? अशी पूर्णपणे सनच्या भोवती फिरू राहिली. आणि कोणतं मोशन आहे? सर्क्युलर मोशन. आणि या सर्क्युलर मोशन मध्ये एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करायला 1 वर्ष लागेल. याच बरोबरीने आपल्याला आणखी माहित आहे की अर्थ जेव्हा सनच्या भोवती फिरते तेव्हा अर्थ ही स्वतःभोवती फिरते, अशी गोल फिरते. अर्थ म्हणजे स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते. बघा अशी स्वतःभोवती फिरत 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 कोणाभोवती फिरेल? सूर्याभोवती फिरेल. मग आपण हे पाहिलं की अर्थला स्वतःभोवती फिरण्यासाठी 24 तास लागतात. म्हणजे किती आवर लागतात आपल्याला? 24 आवर. त्याला आपण काय म्हणतो? 1 दिवस म्हणतो आपण. दिवस म्हणतो आपण त्याला 1 दिवस. म्हणजे या ठिकाणी आपण नेचरचा अभ्यास केला, नेचरचे ऑब्झर्वेशन्स केले आणि त्या ऑब्झर्वेशन, तर या ठिकाणी आपण नेचरचे ऑब्झर्वेशन्स केले आणि नेचरच्या ऑब्झर्वेशन वरून एखाद्या पर्टिक्युलर रिझल्ट वरती पोहोचलो. कोणता रिझल्ट? की अर्थ स्वतःभोवती 24 तासामध्ये फिरेल, सूर्याभोवती 1 वर्षामध्ये फिरेल. म्हणजे एक रिव्हॉल्यूशन अर्थने सन भोवती कंप्लीट केलं म्हणजे 1 वर्ष झालं. आणि एक रिव्हॉल्यूशन स्वतःभोवती कंप्लीट केलं म्हणजे काय होईल की 1 दिवस पूर्ण होईल. मग त्या दिवसामध्ये आता काय होईल की अर्थचा जो एक पोर्शन आहे, समजा अशी अर्थ आहे आणि या साईडला आपण सूर्य कन्सिडर करू. इकडे काय आहे? सूर्य. अशी अर्थ आहे. आता अर्थ अशा प्रकारे रिव्हॉल्व करेल, इकडे जाईल ना अर्थ तुमची. मग आता हा पोर्शन जो आहे अर्थचा, इकडे सूर्य आहे. मग सूर्यापासून येणारा लाईट कोणत्या पोर्शनवर पडेल? या पोर्शनवर पडेल. म्हणजे बघा या डायग्राम मध्ये पाहू आपण. सन कडून जो लाईट निघाला असा हा कुठे येईल? असा या अर्थवरती पडेल. लाईट पडून राहिला. मग या एवढ्या पोर्शन मध्ये काय असेल? उजेड असेल. म्हणजे हा पोर्शन झाला डे आणि इकडच्या पोर्शन मध्ये लाईट नाही पडत आहे, तर हा पोर्शन तुमचा काय असेल? नाईट असेल. काय असेल? हा पोर्शन नाईट असेल. मग आता याच्यावरून आपल्याला काय समजलं की आपण नेचरचा अभ्यास करून एक लॉ डिस्कवर केला की 12 तास दिवस राहील आणि 12 तास काय राहील? रात्र राहील. आता सगळ्या वर्ल्ड मध्ये हा लॉ लागू आहे. म्हणजे हा काय तयार झाला? एक प्रकारे लॉ तयार झाला. म्हणजे बघा आपलं मेन काम काय होतं, तर आपण पुष्कळ सारे ऑब्झर्वेशन्स केले आणि या ऑब्झर्वेशन्स वरून एका रिझल्ट वर पोहोचलो आणि त्या रिझल्ट वरून आपण काय बनवला? लॉ बनवला. काय बनवला? रिझल्ट वरून लॉ बनवला. तर हाच तर अभ्यास फिजिक्स मध्ये होते. म्हणून जर आता आपल्याला फिजिक्सची डेफिनेशन लिहायची झाली तर आपण कशी लिहू शकतो? तर फिजिक्स इज अ, आपण लिहू इट्स अ, फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स. फिजिक्स इज दी ब्रांच ऑफ सायन्स. फिजिक्स काय आहे? तुमची सायन्सची ब्रांच. काय? सायन्सची ब्रांच. जर आपण पाहिलं सायन्सचे भरपूर सारे टाईप होते आपले, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. तसं फिजिक्स त्याच्यामधली काय आहे? एक ब्रांच आहे. तर फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ, काय म्हणते? विच डील्स विथ. डील्स म्हणजे काय करणे? माहिती करणे. विच डील्स विथ. आता कशासोबत डील्स करेल? तर डील्स विथ स्टडी ऑफ, काय करणे? अभ्यास करणे. आता आपण फिजिक्स मध्ये कशाचा अभ्यास करू राहिलो? तर आपण पाहिलं आपल्या नेचरचा. मग स्टडी ऑफ नेचर अँड नेचरचे लॉ अँड इट्स लॉ. त्यात आपण स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉ. मला आता बघा एक बेसिक डेफिनेशन मिळाली आपल्या फिजिक्सची. काय आहे ते? फिजिक्स इज अ ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ अ स्टडी ऑफ नेचर अँड इट्स
लॉ. तर फिजिक्स मध्ये आपण नेचर आणि त्याच्या लॉ यांचा काय करू, अभ्यास करू. ही काय आहे आपल्या फिजिक्सची डेफिनेशन आहे. आता आपण आणखी उदाहरण पाहिलं होतं एक 2 मिनिटं आधी सन आणि अर्थचं. आणखी एक उदाहरण पाहू पुन्हा, ज्याच्यावर आपल्याला आणखी क्लिअर होईल. समजा बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जेव्हा एखाद्या वेळेस पाणी पडत असतं, समजा पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय पडते, पाणी, आणि अचानक पाणी पडताना जर समजा ऊन तापलं म्हणजे सूर्य निघाला, तर सनचा जो लाईट आहे हा कुठे येतो, अर्थ. मग आता पाणी पडत असताना जर सूर्य निघाला तर त्यावेळेस किंवा त्या केसमध्ये आपल्याला कधी कधी आकाशामध्ये एक जबरदस्त किंवा एक फंटास्टिक फिनॉमिना पाहायला मिळतो, ज्याला आपण म्हणतो रेनबो. म्हणतो आपण त्याला रेनबो. तुमच्यापैकी बहुतेक जणांनी रेनबो वगैरे पाहिला असेल किंवा तुम्ही 10वी पर्यंत ही गोष्ट शिकलेली असाल, रेनबो. मग आता रेनबो कसा आहे, तर हा नॅचरल फिनॉमिना आहे, निसर्गामध्ये आढळतो, आपण तर काही बनवू शकत नाही. मग या नॅचरल फिनॉमिनाचा जर आपण अभ्यास केला, एखादा लॉ तयार होऊ शकतो का, तर होऊ शकतो. कसा, तर जेव्हा पाणी पडते हवेमध्ये किंवा एअरमध्ये किंवा सराउंडिंग मध्ये, पूर्ण कशाचे ड्रॉप्स आहेत, पाण्याचे ड्रॉप्स आहेत, आणि पाण्याचे पूर्ण थेंब कुठे राहतील, आकाशात राहतील. आणि त्याच वेळेस जर सनचा लाईट अर्थ वरती आला, म्हणजे पाण्याचे थेंब ऑलरेडी सराउंडिंग मध्ये आहे, सनचा लाईट आला आणि कुठे आढळला, त्या पाण्याच्या थेंबावर आढळला. तर आपल्याला माहिती आहे की तुम्ही रिफ्लेक्शन वगैरे शिकलेला, की लाईट जर एखाद्या फ्लॅट सरफेसवर आढळला तर तसा वर निघून जातो, त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. असा आढळला खाली निघून गेला, त्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. बरोबर आहे. मग जर पाण्याच्या थेंबावर लाईट पडला तर लाईटचं रिफ्लेक्शन होते, किंवा सिम्पली म्हणायचं झालं तर त्याला आपण डिस्पर्शन म्हणतो. लाईटचं काय म्हणतो, लाईटचं डिस्पर्शन. जसं आपण पुढे पुढे शिकू तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजत जातील. सध्या आपण इंट्रोडक्शन पाहू राहिलो. मग डिस्पर्शन होते आणि त्या डिस्पर्शनमुळे एका सिंगल कलरच्या लाईटचं कन्व्हर्शन 7 वेगवेगळ्या कलरमध्ये होते. जसं बघा व्हाईट लाईट जो आहे हा ऍक्च्युअली मध्ये व्हाईट लाईट नाही आहे, तो वेगवेगळ्या लाईटचं कंपोजिशन आहे. तुम्ही जर काही प्रिझम वगैरे 10वी पर्यंत पाहिलं असेल, तुम्हाला दाखवतात असा एक त्रिकोण प्रिझम राहतो, त्याच्यावर आपण काय करतो बघा, अशा प्रकारे प्रिझम दाखवतात, या प्रिझम वरती असा एक लाईट पडतो आणि इकडून असे काय होतं 7 कलरचा लाईट आपण निघतो. असेल तुम्ही किती 7 कलरच्या लाईट निघतात. हा राहतो व्हाईट लाईट आणि 7 कलरचे वेगळे लाईट असतात तुमचे. बरोबर आहे. मग आता बघा जर असे 7 कलरचे तुमचे वेगवेगळे लाईट एका लाईट पासून मिळतात, मग त्या 7 कलरचा काय बनतो, आपला रेनबो बनतो. म्हणजे एक लाईट किती भागामध्ये डिस्ट्रीब्यूट झाला, 7 वेगवेगळ्या कलर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. हा पण काय लॉ. कुठून आला लॉ, आपण आधी नेचरचा अभ्यास केला आणि त्या नेचरच्या अभ्यासावरून आपण या कन्क्लुजनवर पोहोचलो की सनचा लाईट हा व्हाईट कलर मध्ये असतो. हा लाईट जेव्हा पाण्याच्या थेंबावरती पडतो तेव्हा त्याचं डिस्पर्शन होते आणि त्या डिस्पर्शनमुळे तो एक कलरचा लाईट वेगवेगळ्या 7 कलर मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो आणि आपल्याला रेनबो ऑब्झर्व करायला मिळतो. आणखी काय येईल, सर रेनबो असा सरळ नाही दिसत, तो असा दिसतो आपल्याला सर्क्युलर शेपमध्ये. कोणत्या शेपमध्ये, सर्क्युलर. ऍक्च्युअल म्हणजे तो पूर्ण गोलच असतो, पण आपल्याला अर्थ वरून फक्त त्याचा काही पोर्शन दिसतो. तो का बरं, कारण आपली अर्थ कशी आहे, स्फिरिकल शेपमध्ये. कशी आपली अर्थ स्फियर सारखी आहे. मग अर्थ स्फियर सारखी असल्यामुळे आपला रेनबो पण कसा दिसेल, स्फियर सारखा दिसेल. मग ह्या सगळ्या गोष्टी, हे जे लॉज आहेत हे आपण कसे तयार करू राहिलो, तर आपण नेचरला ऑब्झर्व करू राहिलो, नेचरच्या ऑब्झर्वेशन वरून एखाद्या रिझल्ट वरती पोहोचू राहिलो आणि त्या रिझल्टला एखाद्या पर्टिक्युलर मॅनर मध्ये लिहू राहिलो. काय तयार होणार, आपला लॉ तयार होऊ राहिलो. मग फिजिक्स आपल्याला हेच सांगतं, फिजिक्स द स्टडी ऑफ नेचर अँड इट्स लॉ. तर आपल्याला नेचर आणि त्याच्या लॉचा काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. समजलं का, सांगा एवढं नेचर आणि लॉ पर्यंत आपण इथं पाहिलेलं आहे. आता बघा की आपण नेचरला ऑब्झर्व केलं आणि रूल्स तयार केले. समजा आपण एक साधं उदाहरण पाहू. आता एक आपल्या रोजच्या व्यवहाराचं उदाहरण पाहू आपण, तिथं आपल्याला समजतच. एक रोजच्या उदाहरण, साधं उदाहरण बघू. समजा कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, समजा किंवा तुमचे 2 मित्र आहेत, 2-3 मित्र, आणि ते एखादा चेसचा बोर्ड खेळून राहिले. चेस माहिती ना तुम्हाला, बुद्धिबळ म्हणतो आपण त्याला, बुद्धिबळ खेळून राहिले. आता समजा तुम्हाला थोडाही चेस खेळता येत नाही, थोडाही नाही, तुम्हाला माहितही नाही आहे की चेस कसा खेळतात. तुम्ही फक्त गेले आणि पाहू राहिले 2 जण बसलेले आहेत, त्यांच्यापुढे तो एक बोर्ड आहे, त्याच्यावरती भरपूर सारे ते हत्ती घोडे ताड्या वगैरे राहतात ना, ते राजा क्वीन वगैरे राहतात, ठेवलेलं आहे आणि ते खेळू राहिले. तुम्हाला चेस मधलं काहीच येत नाही. मग तुम्ही काय केलं की पहिल्या दिवशी गेले, चांगलं अर्धा-1 तास पाहिलं त्या मुलांना काय खेळताना, चेस खेळताना, तुम्हाला काहीच समजलं नाही. दुसऱ्या दिवशी गेले, पुन्हा तसंच केलं, अर्धा-1 घंटा त्यांना पाहिलं, तुम्हाला काहीच दिसलं नाही. नंतर तुम्ही रोज जात राहिले, पाहत राहिले, जात राहिले, पाहत राहिले, पण तुम्हाला त्या चेस मधलं काहीही समजत नाहीये.
की हा चेस कसा खेळला जातो, कसा खेळायचा, काय खेळायचा आपल्याला काहीच माहिती नाही. बरोबर आहे. मग नंतर बघा काय की जर तुम्हाला त्या चेस मधलं काहीच माहिती नाही, तुम्ही सध्या ब्लँक आहे, पण रोज तुम्ही डेली जर त्या बोर्डला खेळताना पाहिलं की कशा प्रकारच्या मूव्ह करतात, कशा प्रकारे हत्तीला हलवलं जातं, कशा प्रकारे राणी हलवली जाते, कशा प्रकारे राजा हलवला जातो, ती पॅदी कशा प्रकारे हलवली जाते, तर काही दिवसानंतर तुम्हाला चेस मधले सगळे नियम समजतील. आणि नंतर जर मग एखाद्या मुलाने किंवा तुमच्या मित्राने एखादी चुकीची मूव्ह केली तर तुम्ही त्याला सांगाल की नाही तुझी मूव्ह चुकीची आहे, तर ती मूव्ह करू नको, दुसरी मूव्ह कर. मग आता बघा काही दिवसाआधी तुम्हाला चेस थोडाही जमत नव्हता, आता तुम्हाला तेच चेस खेळता येऊ राहिला, जमू राहिला. म्हणजे काय की तुम्ही एखाद्या गोष्टीला पूर्णपणे किंवा चांगल्या रीतीने ऑब्झर्व केल्यावर त्या गोष्टीमध्ये नेमकं काय आहे हे तुम्हाला समजते. तेच तर आपल्याला नाही त्याचं शिकायचं की नेचरमध्ये सगळ्या गोष्टी ऑलरेडी अवेलेबल आहे, आपल्याला फक्त त्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन्स करायचं आहे आणि त्या ऑब्झर्वेशन्सवरून नियम लिहायचे. बरोबर आहे. जसं आपण इथं पाहिलं होतं मगाचं आपलं पहिलं एक्झाम्पल समजा बघा, तुम्हाला सांगतो मी मगाचं आपलं होतं ना सन आणि अर्थचं एक्झाम्पल की अर्थ कोणामध्ये फिरून राहिले, सनच्या भोवती. आता आपण ऑब्झर्व केलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग तुम्हाला एक सायंटिस्टचं नाव सांगतो मी, जॉन केपलर. काय सायंटिस्टचं नाव? सर जॉन केपलर. या जॉन केपलर सरांनी काय केलं, त्यांनी असंच ऑब्झर्वेशन केलं अर्थ आणि सनचं किंवा भरपूर साऱ्या प्लॅनेटचं, आणि पहिला लॉ लिहिला. केपलरचे 3 लॉ तुम्ही 10वीला शिकले सर, की एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड ए सन इन इलेक्ट्रिकल ऑर्बिट, की सगळे प्लॅनेट जे आहे कोणाभोवती फिरतात, सनच्या भोवती फिरतात. आणि कसे फिरतात तर मग इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये फिरतात. काय तयार झाला लॉ आहे, त्याला काही प्रेडिक्शन, त्याला कोणी अडवलं आहे, लॉच आहे तो, लॉच तयार झाला. लॉ म्हणून तयार झाला, त्यांनी काय केलं, ऑब्झर्वेशन्स केले. बरोबर आहे. म्हणजे काय की ऑब्झर्वेशन्स वरूनच आपण लॉ तयार करू शकतो, आणि ऑब्झर्वेशन वरून लॉ तयार करणे म्हणजेच काय शिकणे, फिजिक्स शिकणे. म्हणजेच काय शिकणे, फिजिक्स. तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय, तर अशा प्रकारे आपण फिजिक्सचा अभ्यास करत असतो की एखाद्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणे, त्याच्यावरून त्याचे प्रिकॉशन काढणे, त्याचे कॅल्क्युलेशन्स काढणे, आणि त्या कॅल्क्युलेशन्स वरून किंवा त्या ऑब्झर्वेशन्स वरून एखाद्या रिझल्ट पर्यंत पोहोचणे, आणि त्या रिझल्ट नंतर काय म्हणणे, लॉ म्हणणे. फक्त लॉ हा सगळ्या ठिकाणी अप्लिकेबल झाला पाहिजे, कारण लॉचा नियमच काय, लॉ अप्लिकेबल झाला पाहिजे. लॉ अप्लिकेबल झाला नसेल तर ती थिअरी चुकीची आहे. अशा भरपूर साऱ्या फॉल्स थिअरी आपल्याकडे फिजिक्समध्ये आहे, किंवा त्यांनी सांगितलं असं आहे तो लॉ बनला, तो लॉ चुकीचा होता. पण भरपूर सारे अशा एक थिअरी आहे की लॉ बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनचा लॉ आपण पाहिला न्यूटन सरांचा, की कोणतीही वस्तू आपण अशा हवेमध्ये धरली तर ती कुठे पडते, अर्थवरती पडते. आपल्याला माहिती, आपण करून पाहू शकतो ऑब्झर्वेशन, कोणतीही वस्तू धरा, सोडून दिली, कुठे पडेल ती, अर्थवर पडेल. म्हणजे अर्थ त्या वस्तूला काय करून राहिली, अट्रॅक्ट करून राहिली. कोणता नियम आहे, ग्रॅव्हिटेशनचा, की अर्थमध्ये अट्रॅक्शनची पॉवर आहे, त्या अट्रॅक्शनच्या पॉवरला आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशन. म्हणजे काय की त्यांनी सगळ्यांनी ऑब्झर्वेशन्स केलं, आणि त्या ऑब्झर्वेशन्स वरून ते कुठपर्यंत पोहोचले, लॉज पर्यंत पोहोचले. बरोबर आहे. तर हे बेसिक गोष्टी आहे कशाच्या, फिजिक्सच्या. आता बघा या बेसिक गोष्टीनंतर आपल्याला पाहायचं आहे की काय बघायचं आपल्याला. बघा आपण पाहू आता की या फिजिक्स मध्ये अभ्यास करताना नेमका आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा कशा प्रकारे अभ्यास करायचा, आपण कोणकोणत्या गोष्टी शिकू आणि कशा प्रकारे शिकू. मग आता कोणकोणत्या गोष्टी शिकू, तर आपल्याला माहिती आहे स्टडी ऑफ नेचर. पण नेचर ही काही असं एकदम लहान सहान नाहीये. मग नेचर मध्ये जर आपण पाहिलं बघा तर काही गोष्टी कशा आहेत. समजा आपल्याला अभ्यास करायचा आपल्या गॅलॅक्सीचा, अभ्यास करायचा आपल्याला आपल्या गॅलॅक्सीचा, किंवा आपण गॅलॅक्सी म्हणण्यापेक्षा आपल्या सोलर सिस्टीमचा अभ्यास करू समजा. त्याचा अभ्यास घेऊ आपल्या सोलर सिस्टीमचा अभ्यास. सोलर सिस्टीमचा मग सोलर सिस्टीमचा अभ्यास करायचा. आता सोलर सिस्टीम साईज मध्ये केवढी आहे मला सांगा. खूप मोठी आहे आपली सोलर सिस्टीम साईज मध्ये. सेंटरला सन पासून तर जवळपास प्लुटो, समजा प्लुटो आता नाही म्हणतात सोलर सिस्टीम मध्ये आपल्याला नाही येतो, सोलर सिस्टीमच्या पुढे काढलेला आहे, बाहेर काढलेला आहे, पण तिथपर्यंत आपली सोलर सिस्टीम आहे, खूप मोठी. मग आता एवढ्या मोठी गोष्टीचा अभ्यासही आपण फिजिक्स मध्ये करू आहोत. तेच तुम्हाला विचारलं की कोणतंही सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅसेस कशापासून बनते, तुम्ही मला सर मॉलिक्युल्स पासून बनते. अजून विचारलं मॉलिक्युल कशापासून बनते, तुम्हाला सर ॲटम्स पासून बनते. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 10वीत आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळ्यात लहान जो आहे पार्टिकल किंवा काही, त्याला आपण काय म्हणतो, ॲटम. सगळ्यात लहान वस्तू काय राहते, ॲटमची साईज कशी आहे, खूप लहान, की सर आम्ही डोळ्यानं ॲटमला पाहू शकत नाही, तर पाहण्यासाठी आम्हाला मायक्रोस्कोप किंवा कंपाऊंड मायक्रोस्कोपची गरज पडते. मग ॲटम साईज मध्ये खूप लहान आहे, सोलर सिस्टीम साईज मध्ये खूप मोठी आहे, जिला आपण पूर्ण डोळ्यानं पाहू शकत नाही, यालाही डोळ्यानं पाहू शकत नाही, पण हा लहान आहे, ती कशी आहे, मोठी. मग अशा केसेस मध्ये
आता एकच ब्रांच काही असा पूर्ण गोष्टीचा अभ्यास करू शकत नाही. ॲटमची साईज मोजायला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला आणि सोलर सिस्टीमची साईज मोजायला कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरला चालेल का? मग त्यामुळे काय केलं सायंटिस्ट लोकांनी की फिजिक्सला मेनली 2 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. एक भाग जो लहान वस्तूचा अभ्यास करेल आणि एक असा भाग की जो मोठ्या वस्तूंचा अभ्यास करेल. एक लहान वस्तूचा आणि एक कोणत्या वस्तूचा मोठा. मग त्यामुळे त्याच्या 2 ब्रांच तयार झाल्या. तर त्या 2 ब्रांच कशा झाल्या? एकाचं नाव आहे मायक्रोस्कोपिक आणि एकाचं नाव आहे मॅक्रोस्कोपिक. किती ब्रांच तयार झाल्या फिजिक्सच्या? 2. कोणतं? मायक्रोस्कोपिक आणि एक आहे मॅक्रोस्कोपिक. पहा नावाचं प्रोनाउन्सिएशन सारखंच आहे पण थोडा फरक आहे. कसा फरक आहे बघा. तर या ठिकाणी मायक्रो मध्ये आय येतो आणि मॅक्रो मध्ये ए येतो. प्रोनाउन्सिएशन मध्ये आय आणि ए चा फरक आहे. तर मायक्रो म्हणजे एकदम लहान, एकदम स्मॉल. तुम्ही ते सिम कार्ड पाहिलं तर सिम कार्ड मायक्रो यायला लागलं एकदम. कसं आहे? एकदम लहान. मायक्रो म्हणजे साईज मध्ये कसं असेल? एकदम लहान. तर ज्या वस्तू साईज मध्ये एकदम लहान असतील त्यांना म्हणायचं मायक्रो आणि ज्या साईज मध्ये मोठ्या असतील त्यांना काय म्हणायचं? मॅक्रो. मग मायक्रो मध्ये आपण कशाचा अभ्यास करू? तर आपण ॲटम्सचा अभ्यास करू. कायचा अभ्यास करू? ॲटमचा अभ्यास करू. मॉलिक्युल्सचा अभ्यास करू. कायचा अभ्यास करू आपण? मॉलिक्युल्स. पहा लहान, सगळ्यात लहान ॲटम जो आहे ना आपला, सगळ्यात लहान सॉलिडचा सगळ्यात लहान भाग म्हणजे काय राहतो? ॲटम्स. भरपूर सारे ॲटम कंबाईन झाले म्हणजे काय बनतो? मॉलिक्युल्स. आणि मग मॉलिक्युलचा काय बनतो? सॉलिड. समजा आपण उदाहरण घ्यायचं झालं, एक साधं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, सोपं व्हा. तुम्ही एक खडी साखर पाहिली असेल, खडी साखर बरोबर आहे. ती खडी साखर समजा आपण दळलेली साखर जर पाहिली, एकदम पिठी साखर म्हणतो आपण तिला, त्याच्यामध्ये काय लहान 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 बारीक काय साखरेचे कण आहेत. समजा कन्सिडर करा की तो लहान साखरेचा कण म्हणजे ॲटम आहे. तर ॲटम त्यापेक्षा लहान असतो बरं, पण आपल्या कन्सिडरेशनसाठी कन्सिडर करा तो लहान म्हणजे काय झाला? तुमचा एक ॲटम झाला. आता ते भरपूर सारे ॲटम जेव्हा कंबाईन होतील तर साखरेचा आपला एक लहानसा दाणा तयार होईल. आपण चहासाठी वापरतो की साखर, बारीक दाणा साखरेचा, तसा दाणा तयार झाला. त्या दाण्याला म्हणायचं मॉलिक्युल्स. त्याला काय म्हणू आपण? मॉलिक्युल्स. बघा जी पिठी साखर आहे त्यातला लहानसा कण म्हणजे ॲटम. चहाची साखर आहे तिचा एक दाणा म्हणजे काय? मॉलिक्युल्स. आणि खडी साखर आहे, मोठी आहे ना खडी साखर अशी एवढी, तो पूर्ण काय झाला? तर लहान लहान साखरेचा बनून झाला, त्याला म्हणायचं सॉलिड. बरोबर आहे. तर जेव्हा आपण लहान स्केलवर अभ्यास करू म्हणजे मायक्रोस्कोपिक स्केलवर अभ्यास करू तेव्हा आपल्याला ॲटमचा, मॉलिक्युलचा, न्यूक्लियसचा अभ्यास करायचा. आणखी याच्यामध्ये भरपूर आहे बरं. बघा असं आपण इलेक्ट्रॉनचा अभ्यास करू, प्रोटॉनचा अभ्यास करू, न्यूट्रॉनचा अभ्यास करू. कारण ॲटमच्या आतमध्ये काय राहतात? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आपल्याला माहिती आहे की ॲटमचं जर आपण स्ट्रक्चर काढलं तर त्यामध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आहे, त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. त्या न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन काय होत राहतात? असे नेहमी रिव्हॉल्व होत राहतात. ह्या गोष्टी सगळ्या कुठे स्टडी करू आपण? मायक्रोस्कोपिक मध्ये. आणि मायक्रो मध्ये काय अभ्यास करू? तर मायक्रो मध्ये आपला टेरिस्ट्रियल ऑब्जेक्ट कसे? समजा आपल्या लॅब मध्ये एखादा एक्सपेरिमेंट सुरू आहे, त्या एक्सपेरिमेंटचे जे ऑब्झर्वेशन्स आहे ते कशामध्ये येतील? मायक्रोस्कोपिक मध्ये येतील. बरोबर आहे. की ज्या मोठ्या स्केलच्या वस्तू आहेत, जे ऑब्झर्वेशन्स मोठे आहे कशामध्ये येतील? मायक्रो. समजा आपल्याला मास मेजर करायचा आहे, ऑर्थचा मास मेजर करायचा आहे. ऑर्थचा काय मेजर करायचा आहे? मास. तर लहान सहान क्वांटिटी काय पृथ्वीचं वजन म्हटलं म्हणजे खूप जास्त आहे. जर तुम्हाला यात झालं असेल तर बघा 6 × 10⁻24 kg एवढं ऑर्थचं वजन आहे. पहा मुलांनो, एक नवीन गोष्ट लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही 10वी मध्ये शिकले, शक्यतोवर 0 वगैरे तुमच्या समोर लिहायचे तुम्ही नंबरच्या. आता तुम्हाला ही नवीन कन्सेप्ट येत राहील, 10चा पॉवर लिहित जाऊ आपण शक्यतो. काय लिहू आपण? 10चा पॉवर. हा 10चा पॉवर किती आहे? 24. म्हणजे याचा अर्थ काय माहिती तुम्हाला की 6 वरती किती 0 असतील? असे 1 2 3 4 असे अँड सो ऑन. किती पर्यंत सांगा मुलांनो? 24 0. सर आम्हाला मोजताच येत नाही. मोजता कसं येईल? मला येते मोजता. तुम्हाला काय मोजता? तर त्यामुळे आपण त्याला असं लिहितो 6 × 10⁻24 kg एवढं मास आहे कोणाचं? पृथ्वीचं. बरोबर आहे. तेव्हा जर कसं मोजलो मास कसं मोजता? तराजू आणला असा धरला तर तराजू, एक पारडं इकडे एक पारडं इकडे घेतली, अशी पृथ्वी ठेवली एका पारड्यात, इकडे वजन टाकले असे किलोचे 2 किलोचे 3 किलोचे किती किलो टाकलं असं 6 × 10च्या घातांक 24 किलो कसं आणि झालं ते लेवल. हां हे घ्या तुमच्या पृथ्वीचं वजन हे एवढं. असं मोजणार आहे की नाही मोजणार आहे? त्यासाठी आपण लॉ तयार केलेला आहे. तेच तर आपण फिजिक्समध्ये शिकतो. म्हणजे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहे की ज्या फक्त आपण असा विचार करू शकतो पण आपल्याला समजणार नाही. त्या गोष्टीही आपल्याला पुढे शिकायच्या आहेत, फिजिक्समध्ये शिकायच्या. बरोबर आहे. पहा तर एवढं अर्थचं मास आहे. आणखी समजा आपल्याला विचारलं का हो सर मग अर्थ हा मून जो आहे याच्यामधलं अंतर किती
पुन्हा काय डिस्टन्स लहानसा आहे का असं एकदम एकदम लहान तर डिस्टन्स नाही. कसं डिस्टन्स आहे? खूप मोठं डिस्टन्स आहे. डिस्टन्स कसं आहे? खूप मोठं डिस्टन्स आहे. मग अशा केसेसमध्ये आपल्याला लहान स्केल वापरून चालणार नाही. आपल्याला स्केल कशी वापरावं लागेल? खूप मोठी स्केल वापरावं लागेल. मग अशा मोठ्या स्केलचे कॅल्क्युलेशन्स किंवा ऑब्झर्वेशन्स करताना आपण त्या ब्रांचला काय म्हणतो? मॅक्रोस्कोपिक. तर असे फिजिक्सचे दोन पार्ट आपण शिकलो. कोणकोणते? एक मायक्रोस्कोपिक फिजिक्स आणि एक मॅक्रोस्कोपिक फिजिक्स. ते ऑटोमॅटिकली आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकतो, मायक्रो आणि मॅक्रो. कारण काय की दोन्ही शिकणं गरजेचं आहे. दोन्हींचा अभ्यास कुठं केला जाईल? फिजिक्समध्ये केल्या जाईल. अशा आपण दोन ब्रांच पाहिल्या, एक मायक्रोस्कोपिक आणि एक कोणती? मॅक्रोस्कोपिक. बरोबर आहे. आता बघा तर आपण पाहिलं की मायक्रो आणि मॅक्रो दोघांचा आपण अभ्यास केला आतापर्यंत. मग आता दोघांचा अभ्यास केल्यावर बघा आपण काय केलं तर नेचरला ऑब्झर्व केलं आणि त्या ऑब्झर्वेशन्स वरून रिझल्ट बनवले. आता रिझल्ट कसे बनवले? आपण काहीतरी मोजमाप केलं. कसं मोजमाप केलं? बघा आपण अर्थचं मास काउंट केलं. दिलं मी फळ्यावरती 6 × 10⁴ एवढं अर्थचं मास आहे. मग काय केलं आपण? तर आपण क्वांटिटीला मेजर केलं की अर्थचं मास एवढं आहे. म्हणजे काय की फिजिक्समध्ये जेव्हा आपण अभ्यास करू आपल्याला सगळ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टींचा आपण अभ्यास करू राहिलो त्या गोष्टींचं मेजरमेंट करता आलं पाहिजे. आता मेजरमेंट म्हणजे काय? तर मेजरमेंट म्हणजे मोजमाप. मोजमाप कसंही असेल, कोणत्याही प्रकारे आपण मोजमाप करू शकतो. समजा आपल्याला सांगितलं की एखाद्या जणाला 1000 रुपये आपल्याला द्यायचे आहे, 1000 रुपये 1000 रुपीज द्यायचे. आपल्याकडे 100च्या नोट आहे समजा सगळ्या. मग आपण काय करणार? तर 100ची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा 10 नोटा काढणार. 100च्या करणार हे घे 1000 रुपये. काय केलं आपण? मेजरमेंट केलं. 100 100 100 100 किती झाले? ते 1000. म्हणजे मेजरमेंटचा यूज करून आपण एखादी क्वांटिटी मेजर करू शकतो. मेजरमेंट किंवा आपल्या कॅल्क्युलेशनचा यूज करू. मग आता मेजरमेंट करताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचं मेजरमेंट करायचं आहे फिजिक्समध्ये. समजा बघा कसं मेजरमेंट करायचं आहे की अर्थचं मास किती आहे, अर्थ आणि मूनचा डिस्टन्स किती आहे, जो सनचा लाईट आपल्यापर्यंत येऊन राहिला त्या लाईटची स्पीड किती आहे. अशा भरपूर साऱ्या गोष्टी की ज्या आपल्याला मोजता आल्या पाहिजे. मग जर मेजरमेंट फार गरजेचं असेल तर मेजरमेंटला लागणाऱ्या गोष्टीही आपल्याला समजल्या पाहिजे. आता फक्त मेजरमेंट करून नाही चालत. मेजरमेंटला काहीतरी आपल्याला नोटेशन द्यावं लागते. त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात मेजरमेंटच्या. दोन गोष्टी कशा येतात की जेव्हाही आपण एखादं मेजरमेंट करतो ते मेजरमेंट नंबर आणि युनिट याच्यावर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते मेजरमेंट? तुमचं मेजरमेंट इज डिपेंड ऑन नंबर अँड युनिट. कशावर? युनिटवर. आता कसं? समजा उदाहरण घेऊ आपण. एक पहिलं उदाहरण पहा. समजा तुम्हाला सांगितलं नाही की आपल्याकडे एखादं हत्ती आहे, हत्तीचं लहानसं पिल्लू वगैरे असेल हत्तीचं, आणि एखादी बकरी आहे, गोट आहे. एखादी गोट म्हणजे बकरी आणि हत्तीचं एक पिल्लू आहे समजा. मग तुम्हाला विचारलं की कहो बाबा ही जी बकरी आहे किंवा हा जो हत्ती आहे हा हत्ती या बकरीपेक्षा किती मोठा आहे? काय विचारलं? हत्ती हा बकरीपेक्षा किती मोठा आहे? पहा मेजरमेंटची गरज पाहिजे. मग तुम्ही काहीतरी अंदाज काढाल की सर ती बकरी फार लहान आहे आणि तो हत्ती मोठा आहे. किती मोठा आहे? कोणी म्हणजे सर तो 5-6 फूट आहे, 8-10 फूट आहे, 15-20 फूट आहे. बरोबर असं सांगाल तुम्ही. किंवा खूप मोठा आहे सर, बकरी लहान आहे. पण एक्झॅक्टली आपण आपल्या रिझल्ट पर्यंत पोहोचलो काय? नाही पोहोचलो. पण तेच जर मी तुम्हाला ते एक्झाम्पल थोडं चेंज करून दिलं अशा प्रकारे की सर ही एक गोट आहे, बघा तुम्हाला सांगतो ही गोट आहे आणि हा एक एलिफंट आहे. तुम्हाला सांगितलं की गोटचं वजन 20 kg आहे मुलांना, 20 kg ची गोट आहे आणि हा 200 kg चा एलिफंट आहे. किती kg चा एलिफंट आहे? 200 kg चा. आता विचारलं की सांगा मुलांना एलिफंट हा गोटपेक्षा किती मोठा आहे? तुम्ही म्हणाल सर गोट 20 किलोची आहे, एलिफंट 200 किलोचा आहे, म्हणजे हा जी गोट आहे ही याच्या 10 टाइम्स आहे. किती टाइम्स आहे? 10 पट. म्हणजे हत्ती हा गोटपेक्षा 10 पटीनं मोठा आहे. किती पटीनं मोठा आहे? 10. तुम्ही कसं काढलं? कारण तुम्हाला समजलं की 10-20 किलोची गोट आहे, त्या 20 ला 10 मल्टिप्लाय केलं तर किती येऊन जाईल? 200 येऊन जाईल. म्हणजे बघा की तुम्हाला कोणतंही मेजरमेंट करण्यासाठी किंवा हे पण मेजरमेंट करण्यासाठी दोन गोष्टी लागल्या. एक म्हणजे वापरला गेलेला नंबर, काय लागला आपल्याला? नंबर.
आणि दुसरं म्हणजे त्या नंबरच्या नंतर आलेला युनिट. त्या नंबरच्या नंतर काय आलं? युनिट आलं. म्हणजे कोणतीही गोष्ट मेजर करताना नंबर बरोबरीने आपल्याला काय पाहिजे असते? युनिटही पाहिजे असते. कारण युनिट असल्याशिवाय आपण ती गोष्ट एक्झॅक्ट सांगू शकत नाही कशी घ्यायचं. की ते वजन आहे, मास आहे, किंवा लेंथ आहे, किंवा डिस्टन्स आहे, किंवा आणखी आपलं कन्सिडर काय झालं करंट आहे, काय आहे ते आपण सांगू नाही शकत. बरोबर आहे? मग आता बघा, म्हणून आपलं युनिट कोणतं शिकायचं आहे? युनिट अँड मेजरमेंट. मग आता आपण हे एक्झाम्पल पाहतो. आणखी बघा, समजा आपण यातून असं एखादं एक्झाम्पल कन्सिडर करू की कशा प्रकारे आपण मेजरमेंट करू शकतो, कशा प्रकारे मेजरमेंट करू शकत नाही, कोणत्या गोष्टी आपण मेजर करू शकतो, कोणत्या गोष्टी आपण मेजर करू शकत नाही. समजा एखाद्याला विचारलं की समजा काय झालं, एक मुलगा आहे, त्याने एक लॉटरीचं तिकीट आणलं. समजा त्याचं तिकीट आणलं लॉटरीचं, आणि त्याला समजा 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. किती रुपयाची लागली? लहान सहानी 1 करोड रुपयाची लॉटरी. आता याचा एक जण आला मागायला, का म्हणे 1 करोडची लॉटरी लागली तर म्हणे हो. मग तुम्हाला आनंद झाला की तो म्हणे खूप आनंद झाला. हा म्हणे किती झाला? तो म्हणे खूप आनंद झाला. हा म्हणे किती झाला? तो म्हणे लय आनंद झाला. म्हणजे किती झाला? तो म्हणे खूप आनंद झाला. आता मला सांगा, तुम्ही याला विचारलं की बा तुम्हाला प्लेजर म्हणजे आनंद किती झाला? आता काही नंबर नाही सांगेल काय? 3 किलो आनंद झाला रे मध्ये, 3 किलो, 100 किलो आनंद झाला, सांगता येईल का असं? म्हणजे काही गोष्टी किंवा काही क्वांटिटी अशा आहेत की ज्या आपण नंबरमध्ये किंवा युनिटमध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. जसं प्लेजर, आनंद, ही कोणती क्वांटिटी आहे? तो एवढं सांगेल बा की मी खूप आनंदी आहे, मला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली, मी खूप आनंदी आहे. तर तुम्हाला असं म्हणू शकणार नाही की बाबा मी 500 कोटीनं आनंदी आहे, की 1000 kg आनंदी आहे, की 800 मीटरनं आनंदी आहे, असं नाही सांगणार. अशीच आणखी कोणती गोष्ट आहे? समजा एखादा स्मेल, सुवास म्हणतो आपण, एखादा वास आहे, सुवास आला, एखादा स्मेल आला, हा कसा स्मेल आहे? खूप मस्त, एक्सलंट, ब्युटिफुल, आपण असं म्हणतो. बरोबर आहे? म्हणजे काही क्वांटिटी एक्सप्लेन करताना फक्त साध्या गोष्टी आपण सांगू शकतो. काही क्वांटिटी मात्र एक्सप्लेन करताना आपल्याला मेजरमेंट आणि युनिट आणि नंबर यांची गरज असते. मग अशा क्वांटिटी कोणत्या समजा ज्यांचा आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित नाही करता येत किंवा आपण सांगू नाही शकत. समजा एखादी क्वांटिटी पाहायची झाली तर हॉटनेस किंवा कोल्डनेस. ती हॉटनेस किंवा कोल्डनेस. तर हॉटनेस म्हणजे काय? उष्णता. कोल्डनेस म्हणजे काय? एकदम थंड क्वांटिटी. समजा बघा, आपण उदाहरण पाहू. काय झालं की समजा आपण एखाद्या ठिकाणी चहा प्यायला गेलो एखाद्या हॉटेलमध्ये, आणि आपण सांगितलं आपला मित्र आणि आपण होतो 2 चहा आणलो. त्याने 2 चहा आणले. त्याने चहा असे आणले, त्याच्याकडे थर्मास होतं. थर्मासमधला चहा त्यानं आपल्या कपात टाकला एक आणि आपल्या मित्राला दिला, आणि आपण दोघांनी चहा घेतला. मग आता दोघांनी चहा घेतला तर आपल्या मित्राची प्रतिक्रिया बघा याच्यावर काय होती. तो त्याला म्हणाला की चहा थंड आहे रे खूप. तसा आहे, चहा खूप थंड आहे. आणि तोच चहा समजा आपण पिला, मी म्हटलं की चहा गरम आहे, थोडं थंड नाही. म्हणजे बघा, क्वांटिटी एकच आहे, दोन्हीही चहाचं टेम्परेचर सारखं आहे, पण एका पर्सनला वाटलं की चहा गरम आहे आणि एका पर्सनला वाटलं चहा कसा आहे? थंड आहे. मग या ठिकाणी चहा थंड झाला, गरम झाला, सांगता नाही. तर अशाही काही क्वांटिटी फिजिक्समध्ये आहेत, त्यांचा आपल्याला अभ्यास नाही करायचा. आपल्याला या युनिटमध्ये कोणत्या क्वांटिटीचा अभ्यास करायचा आहे की ज्या क्वांटिटीला आपण मेजर करू शकतो विथ द हेल्प ऑफ नंबर्स अँड युनिट. की नंबर्स आणि युनिटच्या हेल्पने आपण क्वांटिटीला मेजर करू शकलो पाहिजे. अशाच क्वांटिटीचा अभ्यास आपल्याला या पहिल्या युनिटमध्ये करायचा आहे, आणि अशाच क्वांटिटीला म्हणतात फिजिकल क्वांटिटी. कोणत्या क्वांटिटी म्हणतो आपण त्याला? फिजिकल क्वांटिटी म्हणतो आपण त्यांना, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? तर अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीचं आपण मेजरमेंट करू शकतो विथ द हेल्प ऑफ नंबर्स अँड युनिट. इंग्लिश मध्ये लिहायचं कसं लिहू आपण त्याला? तर दी क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ नंबर्स अँड युनिट आर कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. कसं लिहू आपण? तर दी quantity which can be measured with the help of numbers and unit are called as physical quantities. की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटीजला आपण नंबर आणि युनिटच्या हेल्पनुसार मेजर करू शकतो, अशा क्वांटिटीजला कोणत्या क्वांटिटी म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी.
मग आता आपण एखादं उदाहरण पाहू किंवा फिजिकल क्वांटिटी म्हणजे कशी क्वांटिटी. तर आता मग ते हेअरिंग किंवा समजा साऊंड किंवा हॉटनेस किंवा कोल्डनेस पाहिलं, त्यात तर काही आपल्याला समजलं नाही. समजलं काही नाही समजलं. समजा बघा एकदा विचारलं, अरे बा हे माधुरी दीक्षित आहे हिरोईन आणि किती सुंदर आहे. काय विचारलं त्याला, माधुरी दीक्षित किती सुंदर, किती सुंदर, तर सुंदर सांगाच कसं यायला. पुन्हा कोणती क्वांटिटी मेजर नाही करू शकत. म्हणजे आहे का ती फिजिकल क्वांटिटी, क्वांटिटी आहे ती पण फिजिकल क्वांटिटी नाही. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोणती अशी क्वांटिटी की जिला आपण नंबर्स आणि युनिट्समध्ये मेजर करू शकतो, अशाच क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. समजा आता उदाहरण पहा की तुम्हाला विचारलं की हा एक रॉड आहे असा एवढा आणि मुलांनो या रॉडची लेंथ काढा. काय विचारलं मी तुम्हाला, रॉडची काय काढा, लेंथ काढा. तर मला सांगा तुम्हाला या रॉडची लेंथ काढता येईल काय. काय विचारलं मी तुम्हाला, रॉडची काय काढा, लेंथ काढा. समजा बघा आता कसं, तर समजा हा आपल्याकडे एक रॉड, आपल्याकडे हा एक असा रॉड आहे आणि विचारलं की या रॉडची काय काढा, लेंथ. तुम्ही लगेच काय कराल सांगा मुलांना, तुमची स्केलपट्टी घ्याल, एका साईडला इथं स्केलपट्टी धराल अशी आणि इथपर्यंत अशी मोजाल आणि हे पूर्ण मोजून झालं की सांगाल सर हा जो रॉड आहे ना हा 20 सेंटीमीटरचा आहे. काय सांगाल मला, सर हा रॉड 20 सेंटीमीटरचा आहे, 20 सेंटीमीटरचा आहे रॉडची लेंथ आहे. तुम्ही केलं की नाही केलं मेजर सांगा, केलं मेजर. मग तुम्ही कशावरून मेजर केलं, कारण ती कोणती क्वांटिटी होती, फिजिकल. तुम्ही बघा 20 काय झालं नंबर आणि सेंटीमीटर काय झालं युनिट. बरोबर आहे, म्हणजे किती गोष्टीचा उपयोग केला तुम्ही, 2. मग अशाच क्वांटिटी आपण मोजू शकतो कशामध्ये, फिजिकल क्वांटिटीमध्ये, की ज्यामध्ये आपण नंबर आणि युनिट्स वापरून त्या क्वांटिटीला पूर्णपणे सांगू शकतो डिटेलमध्ये. त्याच क्वांटिटी कोणत्या राहतात, फिजिकल क्वांटिटीज. समजलं एवढं फिजिकल क्वांटिटी पर्यंत. म्हणजे बघा की फिजिकल क्वांटिटीमध्ये नंबर आणि युनिट लागतील. नंबर आणि युनिट्सचा उपयोग करून आपण कोणत्याही क्वांटिटीला डिस्क्राइब करू शकलो, त्याला काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. आता नंबर तर साधे आहे, तुम्हाला 1 पासून 100 पर्यंत काय सगळे नंबर माहिती, तुमचे पाठाचा नंबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जे काही ते नंबर माहिती. मेनली आपल्यासाठी नवीन गोष्ट कोणती आहे, युनिट. तशी युनिट काय आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे, पण तरीही युनिट बद्दल सांगणं थोडंफार आपलं काम आहे की ॲक्च्युअली युनिट म्हणजे काय, युनिटची सर काही डेफिनेशन वगैरे असते काय. तर युनिट हा एक प्रकारे एखादा स्टँडर्ड रेफरन्स आहे आपल्यासाठी. कसा आहे, स्टँडर्ड रेफरन्स. स्टँडर्ड जो सगळ्यांना मान्य असेल, फक्त आपल्याच इथं नाही, आपल्याच गावात नाही, पूर्ण वर्ल्ड वाईडमध्ये. तुम्ही वर्ल्ड वाईडमध्ये कुठेही गेला तर आपण जेव्हा मास मेजर करू किंवा वेट मेजर करू, आपण केजी नावाचा युनिट वापरतो. समजा केजी, ग्राम, किलोग्राम वापरतो ना आपण, युनिट वापरतो. तर तुम्ही आता कुठेही गेले, समजा भारतात राहिले काय ना अमेरिकेत गेले काय, तरी तिथं युनिट कोणतं वापरलं जाईल, केजी. समजा उदाहरण पाहू आपण, मेजरमेंटमध्ये कशी फसवणूक आहे. समजा बघा, समजा एखाद्या माणसाला काय झालं, सोनं भेटलं, एखाद्या माणसाला 10-15 किलो सोनं भेटलं, चांगलं सोनं सापडलं. त्यांना भारतामध्ये आपल्याला तराजू सिस्टीम होती, 1 किलोचं लोखंडाचं माप, त्यात ठेवलं माप इकून असं 1 2 3 4 5 इकून ठेवलं सोनं, मोजलं 15 किलो सोनं भरलं. किती भरलं भारतात सोनं, 15 किलो. भारतात लोखंडाच्या मापाची सिस्टीम होती, समजा 15 किलो सोनं भरलं. त्यानंतर ते 15 किलो सोनं घेतलं, त्याला वाटलं भारतात काय ऐकता, भारतात काय भेटेल सोन्याला भाव, चला आपण अमेरिकेत जाऊन येतो. गेला अमेरिकेत, गेला एका सोनाराच्या दुकानात, अमेरिकेत मोठं 5 स्टार दुकान ते असं होतं. तर मग म्हणे आपल्याला सोनं येत नाही, तर म्हणजे त्या बस सोनं गेले आम्ही सोनं. त्यांना ते मापलं त्याच्या भाषेत, तिकडे कसं मापलं इंग्लिशमध्ये. आता इंग्लिशमध्ये म्हणजे मशीन गिशीन असेल त्यांचं ठेवलं मापलं आणि म्हणे 3 किलो आहे, 3 किलो. आता इकडं पडला, भारतात तर काही 15 किलो होतं ना, अमेरिकेला 3च किलो आहे. मग असं कधी झालं तर मला सांगा, ते ॲक्युरेट आहे, हा फ्रॉड नाही. मग त्यामुळे असं कुठंच होऊ नये. कसं झालं असतं किंवा अमेरिकेची मेजरमेंटची सिस्टीम वेगळी, तिकडे एवढं मोठं वजन म्हणजे 1 केजी, आपल्याकडे एवढंच वजन म्हणजे 1 केजी, असं झालं असतं तर अशा गोष्टी झाल्या असतं. इकडे 15 किलो भरलं, तिकडे 3 किलो भरलं. पण असं होऊ नये म्हणून पूर्ण जगामधली सिस्टीम जी आहे मेजरमेंटची ही एक असली पाहिजे. आता ती कशी एक आहे ते आपण पुढे पाहू जातो. आपल्याला पुढे पुढे जेव्हा आपण युनिट पाहू, आपल्याला सगळ्या गोष्टी येतील, इच्छाने एवढी टॉपिक आपल्याला. मग आता बघा आपण सध्या कुठपर्यंत आहो की मेजरमेंट करताना आपल्याला नंबर आणि युनिट्स पाहिजे. मग युनिट्स म्हणजे काय, तर युनिट्स म्हणजे एखादा स्टँडर्ड रेफरन्स, की जो रेफरन्स आपण यूज करू शकतो मेजरमेंटसाठी. कसा रेफरन्स, की आपल्याला लेंथ मोजायची, आपल्याला माहिती आहे की लेंथ जर मोठी असेल तर मीटरमध्ये मोजा,
खूप जास्त मोठी असेल तर किलोमीटर्स मध्ये मोजा, लहान असेल तर सेंटीमीटर मध्ये मोजा, अजून लहान असेल तर म्हणजे मायक्रोमीटर मध्ये मोजा, त्यापेक्षा लहान असेल तर मायक्रो, बरोबर आहे, ते सॉरी मिलीमीटर होतं, म्हणजे काय मिलीमीटर, आणि म्यूएम म्हणजे काय झालं मायक्रो, किंवा त्यापेक्षाही आपण स्मॉल स्केलवर जाऊ शकतो. म्हणजे काय की आपल्याकडे एखादा स्टँडर्ड रेफरन्स आहे की ज्या स्टँडर्ड रेफरन्सचा यूज करून आपण मेजरमेंट करू शकतो, तशा स्टँडर्ड रेफरन्सला आपण काय म्हणतो, युनिट. आपण स्टँडर्ड रेफरन्सला युनिट म्हणतो. मग युनिट इज अ स्टँडर्ड रेफरन्स यूज फॉर मेजरमेंट, की मेजरमेंटसाठी आपण जो स्टँडर्ड रेफरन्स यूज करू त्या स्टँडर्ड रेफरन्सला आपण काय म्हणतो, युनिट म्हणतो. आपण त्याला युनिट. तर असे आपले हे जे पॉइंट्स आहेत याच्यामध्ये आपण आता पर्यंत पोहोचलो, फिजिकल क्वांटिटी पर्यंत पोहोचलो आपण फिजिकल क्वांटिटी पर्यंत. आपण आज या युनिटमध्ये काय काय पाहिलं, या लेक्चरमध्ये आपल्या फिजिक्सचं इंट्रोडक्शन पाहिलं, पहिले फिजिक्स काय राहते, नेचर आणि लॉचा अभ्यास केला. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपल्या क्वांटिटीज पाहिल्या, फिजिकल क्वांटिटीज आणि फिजिक्सचे 2 पार्ट पाहिले होते, मायक्रोस्कोपिक आणि कोणतं, मॅक्रोस्कोपिक. त्यानंतर आपण आणखी एक्झाम्पल घेतले काही भरपूर सारे, काही कंपॅरिझन्स पाहिले, फिजिकल क्वांटिटीज पाहिल्या, आणि या फिजिकल क्वांटिटी नंतर आपण नंबर्स आणि युनिटकडे पाहिलं आणि युनिटची डेफिनेशन झाली. तरी युनिटचा आपला पोर्शन अजून बाकी आहे. मग आता या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता काय पाहू की युनिट्स अँड मेजरमेंटचा पुढचा टॉपिक पाहू, की युनिटच्या काही प्रॉपर्टीज आहेत, युनिट कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, तो पॉईंट आपण पुढे शिकू. आणि त्यानंतर वेगवेगळ्या क्वांटिटी कशा मोजायच्या, वेगवेगळ्या क्वांटिटी कशा आहेत, त्यांचे किती पार्ट आहेत, त्या गोष्टी आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. थँक्यू.